नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये स्वागत. आणि आजचा जो आपण इथे जमलेलो आहोत म्हणजे ऑनलाईन आपण रीडर्स आर लीडर्स ह्या बुक क्लब आपण गेल्या 3 महिन्यापासून घेतो आहोत. आणि आता गेल्या 20 दिवसापासून जो काही आपण पुस्तक घेतलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड विच इज रिटन बाय डॉक्टर जोसेफ मर्फी. तर घेण्याच्या आधी आपल्याला बरीच क्युरिओसिटी होती आणि खरंच ती क्युरिओसिटी बऱ्यापैकी पूर्ण झाली असं मला वाटतं. त्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. रुंडाबॉन यांनी तर ऑलरेडी सांगितलंच होतं द सिक्रेटमध्ये की किती सबकॉन्शियस माइंडचं महत्व आहे. पण या पुस्तकामध्ये अजून ते डीपमध्ये गेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या ऑलरेडी माहिती असतात पण जेव्हा आपण पुस्तक वाचतो तर ते कॉन्शियस आपण जास्त होतो. तर तसंच इथे डॉक्टर जोसेफ मर्फीने आपल्याला जास्त कॉन्शियस प्रत्येक गोष्टींमध्ये करून दिलेलं आहे. तर असं छान पुस्तक आपल्या जवळजवळ कम्प्लीट झालंय आणि आज आपण घेतोय 20वा चॅप्टर. आणि 20व्या चॅप्टरचं नाव आहे हाऊ टू स्टे यंग इन स्पिरिट फॉर एव्हर. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नेहमी तरुण कसे राहाल. ओके, आता प्रत्येक जण हा नाही म्हटलं तरी क्षणाक्षणाने म्हातारा होत असतो. ओके, क्षणाक्षणाने आपण एक ओल्ड एज कडे जात असतो. तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण म्हातारे होतोय का, मग आता आपलं वय इतकं झालं, आता लगेच आपण आता काय किती वर्ष राहिले की लगेच आपण म्हातारे होऊ, मग आपलं कसं होईल. आपण ह्या वरीमध्ये असतो, या टेन्शनमध्ये असतो. आणि प्रत्येक वेळेस आपण त्याविषयी जास्त कॉन्शियस असतो की अरे आपल्या हातून आता वेळ जातोय हा, आपण आता अजून 1 वर्ष गेलं, अजून 1 वर्ष गेलं. बर्थडे सेलिब्रेट करायचं सोडून आपण बर्थडे 1 वर्ष कमी झालं याचंही बऱ्यापैकी टेन्शन घेत असतो. जसं मोदींना एकदा मोदी पीएम प्राईम मिनिस्टर मोदींना एकदा विचारलं की आता तुमचं वय 75 झालं, तर तुम्हाला काय वाटतंय. तर ते म्हणले 75 नाही झालं, माझे 25 वर्ष बाकी आहेत. आय एम प्लॅनिंग फॉर दॅट. म्हणजे दॅट्स कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह थिंकिंग. पण आपण तो विचार तशा पद्धतीने पण करायला पाहिजे. तर आता एक एक मुद्दे घेऊया, ते एक्सप्लेन करूया आणि नंतर तुम्हाला पण त्याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचंय तुम्ही करू शकतात. मन हे नेहमी तरुण कसे राहील हा आजचा पहिला मुद्दा आहे. म्हातारपण शरीरात नाही विचारात सुरू होतं. तर जे काही म्हातारपण आहे तर हे खरं मनामध्ये सुरू होतं. आणि आपण तो विचार करतो अरे मी आता थकत चाललोय की आता स्किन टोन बदलत चालली आहे. किंवा मग आता मला असं वाटतं की आधी माझी जितकी इफिशियन्सी होती मी इतका पळत होतो किंवा धावपळ करत होतो तेवढं मी नाही करू शकत आहे. हे असं पण मनाने म्हणत असतो आणि आपण सारखं सारखं म्हणत असतो. जसं द सिक्रेटमध्ये पण एक उदाहरण दिलंय की एक माणसाला व्यवस्थित सगळं व्यवस्थित दिसत असतं, डोळ्याने दिसत असतं. पण त्याच्या समोर एक चर्चा चाललेल्या असतात, त्याच्यामध्ये चर्चेमध्ये ते असं म्हणत असतात अरे एकदा वय 35च्या वरती गेलं ना तर 40 वर्षापर्यंत एक चष्मा लागतोच म्हणे. आता या बिचाऱ्याच्या काही मनात नाही ध्यानात नाही, त्याचं वय 40 चाललं होतं. आणि त्याने तो विचार केला अरे मी 40 वर्षाचा झालोय आणि मला अजून चष्मा नाही लागला. तो 2-3 दिवस विचार केल्यानंतर त्याचं 4थ्या दिवशी डोकं दुखायला लागलं. त्यामुळे तो बरोबर डायरेक्ट गेला, तो ऑप्टिशियनकडेच गेला. त्या ऑप्टिशियनने सांगितलं अरे सर तुम्हाला तर नंबर आहे आणि लगेच त्याला चष्मा लागला. म्हणजे द थिंक इज दॅट की आपण क्ल्यूज देत असतो आणि आपण त्या पद्धतीने विचार करत असतो आणि आपण स्वतःहून म्हातारे होऊन घेत असतो. ओके, तुम्ही बऱ्यापैकी बघितले असेल बरेच जण की ते मनाने यंग असतात त्यामुळे ते शरीराने पण तसेच यंग दिसतात. इवन यू कांट फाइंड आउट देअर एज. एज पण आपल्याला कळत नाही. तर मग हे मनाने आपण ठरवायचं असतं आणि मनाने आपण ती स्फूर्ती आपण स्वतःला द्यायची असते. तुम्ही जर सतत विचार करत असाल की आता माझं वय झालं आहे तर शरीर तसं वागायला लागतं. कारण हे सबकॉन्शियस ऐकत असतं. तर सारखं आपण नेहमी झोपताना हा अरे आता वय झालं बरं का. असं काही जण बसताना पण जेवताना बसताना पण ते म्हणतात अरे बापरे आता आता बसवतच नाही किंवा असं असं वेगळ्या अनुषंगाने म्हणत असतात. तर सबकॉन्शियस माइंडने जर ते ऍक्सेप्ट केलं ना तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर सबकॉन्शियस माइंडने ते ऍक्सेप्ट केलं ना त्यानुसार आपल्या शरीरामध्ये पण बदल घडतात. तुम्ही जर बघितलं असेल आता तुमच्यापैकी तुम्ही जर कम्पेअर करत असाल ना तुमचे जे क्लासमेट होते 10वी ला त्यांना तुम्ही कम्पेअर करा आणि तुम्ही समजा स्वतः खूप हेल्थ कॉन्शियस असाल, स्वतःला खूप यंग समजत असाल तर त्यांचं आणि तुमचं जर कम्पेअर केलं जसं मी माझ्या मित्रांचं करतो. तर माझे असे मित्र आहेत की त्यांचं जर बॉडी बघितली तर एकदम पोट पुढे आलेलं आहे. ओके, आणि एकदम असं ठरवलं त्यांनी की "बुवा नाही आता आहे आपला हाच व्यवसाय आपण व्यवस्थित करायचा आणि त्याच सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या आणि काही नाही सकाळी उठतात पण 8, 9, 10 वाजता मग लेट पार्ट्या किंवा काम चालतं आणि त्याच्यामध्ये काय आता शरीरावर बरेच परिणाम होतात. पण त्यांना असं वाटतच की शरीर आपण चेंज करू शकतो किंवा शरीरामध्ये आपण थोडा बदल घडवू शकतो. अशा ह्या गोष्टी असतात. तसं तुम्ही पण कंपेअर केलं असेल तुमच्या मित्रांबरोबर की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला कधी वाटतं अरे
म्हणजे उलटं येऊ शकतं, की अरे तू किती स्लिम अँड फिट आहे, आपण किती ओबड-धोबड आहोत. हे असं येऊ शकतं, की तुम्ही खूप हेल्थी आहात आणि तो पुढचा आहे. तर हे सगळं तुमच्या मनाचा खेळ आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल, "सर नाही, मग मी तर जिम करतो." पण हा जिम करणं पण मनाचाच खेळ आहे ना, की तुम्ही मनाने तुमचं मन किंवा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तिथे राहू दिलं. ओके. तिथपर्यंत तुम्ही गेलात आणि तुम्ही ते सस्टेन करताय. कारण आवर माइंड इज व्हेरी ऑसिलेटिंग. ओके. मनाने ठरवलं, की नाही, मला उठायचंच नाही सकाळी लवकर, मला करायचंच नाही, तुम्ही जाऊ पण शकणार नाही जिमला. द थिंग इज दॅट यू नीड टू कन्व्हिन्स युअर माइंड. ओके. आणि माइंडने एकदा कन्व्हिन्स केलं, की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक जुळून येतात. ओके. ऑटोमॅटिकली तुम्ही तिथपर्यंत जातात. जर मी अजूनही ऊर्जावान आहे असं जर सारखं सारखं म्हणाला, तर शरीरही तसं प्रतिसाद देतं. ओके. याच्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण अजून एक दोन मुद्दे पुढे घेतो. तर तुम्ही जितके विचारांनी तरुण, तितके तुम्ही खऱ्या अर्थाने तरुण. ओके. म्हणजे हे मनाचाच खेळ आहे सगळा. तुम्ही विचाराने जितके तरुण असाल, तेवढ्याच पद्धतीने तुमचं शरीर सुद्धा तरुण राहणार आहे. मग त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल, "सर हे सगळं तुम्ही फिक्टिशियस सांगताय. वय तर होत जाणार आहे ना. शरीराचं तर हळू आपण थोडं ओल्ड एजकडे जाणार, तेवढी इफिशियन्सी राहणारच नाहीये." पण इथं डॉक्टर जोसेफ मर्फींना सांगणार आहे, की तुमची जी इफिशियन्सी आहे, ती खरंच खूप चांगली आहे. पण तुम्ही आधीच खूप पुढचा विचार करून जी पुढची स्टेज आहे ती आताच तुमच्या मध्ये येते. हा प्रकार जोसेफ मर्फींना हायलाइट करायचा आहे. म्हणजे तुमचा एवढा छान म्हणजे मी असे काही अधिकारी बघितले जसं विश्वनाथ पाटील अजूनही 40 ते 50 किलोमीटर धावतात न थकता. अजूनही जिमला जातात. अजून काही ॲक्टर्स पण आहेत, की जे अजूनही खूप छान पद्धतीने व्यायाम करतात. ओके. पण मग द थिंग इज दॅट की आपलं बरंच आपल्याकडे अवधी आहे, की ओल्ड एज खूप लांब आहे. ओके. किंवा ज्यांचं ओल्ड एज आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याच इफिशियन्सी आपल्या गोष्टी असतात. पण आपण डायरेक्ट सोपवून देतो, की आता नाही झालं, आता माझं जीवन संपलं, आता मी काहीच करू शकत नाही. आणि एकदा तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, की त्या पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये बदल घडतात. त्या पद्धतीने तुमची इफिशियन्सी डाऊन होते. ओके. मग ती करून घेऊ नका, असं डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय, 60 वर्षाचा माणूस शिकणं थांबवतो, तो लवकर म्हातारा होतो. म्हणजे बऱ्याचपैकी असं होतं, की ते असं म्हणतात, की अरे रिटायर झालो. काही जण व्ही-एस-आर काय ते घेतात, की 58 वर्षी रिटायर होतात, काही 60व्या वर्षी रिटायर होतात. मग रिटायर झाल्यानंतर ते असं म्हणतात, "अरे बापरे! आता रिटायर झालो. बस झालं आता माझं मी म्हातारा झालो." लाइक स्टॅम्प देऊन देतात, "म्हातारा झालो. आता काही नाही, आता मी माझ्याकडनं काही होणार नाही. आता मी रिलॅक्स घरी बसतो." आणि मग ते घरी बसून, बसून, बसून अजून ते म्हातारी ते स्वतःलाच फील करतात आणि अजून म्हातारे होतात. ओके. मग याच्यावर उपाय काय? ते पण आपण पुढे बोलणार आहोत. त्यानंतर 70 वर्षाचा मनुष्य नवीन गोष्टी शिकतो आणि तो तरुण राहतो. जसं तुम्हाला KFCचं उदाहरण माहिती असेल, वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी स्वतःचं KFC हे सुरू केलं आणि खूप फेमस झाले. ओके. म्हणजे काही जणांचा स्टार्टअपच 70व्या वर्षी असतो. ओके. आणि काही जणां 60 वर्षीच ते रिटायरमेंट घेऊन आता असंच ठरवतात, की आता झालं. पण मला जे पुढे हायलाइट करायचंय, ते असं आहे, की 60व्या वर्षापर्यंत मी आर्थिक गोष्टींसाठी प्रगती केली. बरोबर ना? म्हणजे आर्थिक गोष्टी मला मिळाव्यात. अ, मला पैसा मिळावा, या सगळ्या गोष्टी सत्ता मिळावी, यासाठी मी खूप धडपड केली. 60 वर्षापर्यंत माझं 60 वय पूर्ण झालं. सत्ता मिळाला, पैसा मिळाला आणि 60 वर्षानंतर मी रिटायरमेंट घेतली. म्हणजे आता काय झालं, मला सत्तेसाठी पण पळायचं नाहीये, पैशासाठी पण पळायचं नाहीये. आता ज्यांना पेन्शन नसेल किंवा ज्यांनी खूप जास्त पैसा कमवला नसेल, तेही पळतच असतील. ओके. मग इथे डॉक्टर जोसेफ मर्फींना असं म्हणायचंय, की 60व्या वर्षानंतर सुद्धा आपण असे काहीतरी गोष्टी करायला पाहिजे, की त्याच्यामध्ये सुद्धा आपण ताजेतवाने राहू शकू. नुसार सुद्धा आपण एनर्जेटिक राहू शकू. त्यानुसार सुद्धा आपण स्वतःला इमॅजिन करायचं, की मी अजून यंग आहे, मी बऱ्याच गोष्टी करू शकतो. मग काय करता येईल ते पुढे आपण हळू घेणार आहोत. अवचेतन मन कधीच म्हातारं होत नाही. तुमचं सबकॉन्शियस माइंड नेहमी शक्तिशाली असतं. म्हणजे मन कधीच म्हातारा नाही होणार आहे. तुमचं शरीर म्हातारं होऊ शकतं, पण मन हे शक्तिशालीच असतं. ते सृजनशील असतं, सृजनशील असतं. त्याचबरोबर सक्रिय असतं. वय शरीराचं असतं, मनाचं नाही. ओके. म्हणजे मन नेहमी तुमचं हे यंगच असतं. ते हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे मनाने खचू नका. शरीराने जर कधी फार थोडंफार व्याधी वगैरे येऊ शकतात किंवा थोडाफार त्रास होऊ शकतो. पण मनाने कधीच तुम्ही खचले जाऊ नका. अनेक वैज्ञानिकांनी 70 ते 80 वयात मोठे शोध लावले आहेत. इन्क्लुडिंग एडिसन अल्सो. एडिसन यांचं जरी तुम्ही बघितलं 10,000 प्रयोग, तर एडिसन यांचं गोष्ट अशी होती, ब्रीफमध्ये सांगतो तसा वेळ कमी आहे आपल्याकडे. ते 8-9 वर्षाचे असतानाच आहे ना,
त्यांचं आणि मित्रांचं थोडं भांडण झालं. त्याच्यामध्ये एडिसनला थोडा मार बसला आणि त्यांना एका डाव्या कानाने ऐकू येत नव्हतं. जवळजवळ 85% त्यांना ऐकू येत नव्हतं कानाने. एकाच कानाने फक्त ऐकू यायचं 15%. आणि ते म्हणायचे, बरं झालं मला कमी ऐकू येत आहे. त्यामुळे माझा जास्तीत जास्त फोकस राहतो आणि लोकांनी काय टोमणे मारले मला लक्षात येत नाही. आणि त्यामुळे ते खूप फोकसली अभ्यास करायचे. आणि नवीन प्रोजेक्टला ते नेहमी एनर्जेटिक असायचे. तर त्यांच्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलंय, की म्हणे एखादा यंग माणूस त्यांना भेटल्यानंतर असं वाटतं यंग कोण आहे. मग ते तुम्ही त्यांच्याकडे प्रोजेक्ट घेऊन गेले की ते म्हणतात, अरे दाखव काय आयडिया, दाखव मला बघायचंय. आणि मग ते बघून तेच विचार करायचे, तेच आयडिया सांगायचे. आणि पुढच्याला असं वाटायचं, अरे बापरे याचं वय 80-85 झालं आणि हे एवढ्या पद्धतीने विचार करतात. आणि लॅबमध्ये पण गेल्यानंतर ही इज लाईक अ मॅन ऑन मिशन. वयाच्या, मला एक्झॅक्टली वय आठवत नाही, पार्डन मी फॉर दॅट. पण 60+ होतं. 60+ वय असताना त्यांच्या फॅक्टरीला आग लागली. आग लागल्यानंतर एखादा माणूस रडत असता, किंवा एखादा विचार केला असता, अरे आता आग लागली, आता काय करायचं, आपलं सगळं एवढी इस्टेट गेली. तर डॉक्टर एडिसन एडिसन म्हणालेत, की बरं झालं म्हणे आग लागली, की आता मला ही सगळं परत निर्माण करता येईल. म्हणजे काय पॉझिटिव्हनेस आहे, की हे लागली तर लागली, चालेल, हरकत नाही. पण आता हे मला परत निर्माण करता येईल. ओके, आणि हे मी निर्माण करू शकतो. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी परत ते कामाला लागले. 10,000 प्रयोग केलेत त्यांनी, म्हणजे वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला विशेष वाटेल. मग 10,000 जर विचार केला असेल, 10,000 कोण प्रयोग करतो एवढं, म्हणजे काय केलं असेल. त्यांना बल्बचा शोध लावायचा होता, बल्ब लाईटचा शोध लावायचा. त्या माणसाने एकदम लिटरली काय केलं माहितीये, त्याने दगड घेतला, दगडला इलेक्ट्रिसिटी जॉईन केली, की दगड पेटतोय का नाही. त्यांना कळलं दगड नाही पेटत आहे, नॉन कंडक्टर, चला सोड. मग ते म्हटले, चला तुमच्याकडे काही मटेरियल आहे का. मी काय सांगितलं, अरे माझ्याकडे रबर आहे, रबरला लावून पाहिलं, नाही जमत आहे. एका सांगितलं आयरन आहे का, म्हणजे एफी. एफी घेतला, जमतंय का, नाही. मग असं करत करत सगळे इलिमेंट ते ट्राय करायचे. आता कसं असतं विज्ञानामध्ये ना, फक्त नुसतं इलिमेंट ट्राय नसतो करायचा. आता ते तेवढं त्यांना नॉलेज होतंच, की मेटल कोणते, नॉन मेटल कोणते, ते सगळे करत होते. तर ते करताना तुम्हाला वेगळे पॅरामीटर पण बघावे लागतात, जसं हीट असेल, इंटेन्सिटी असेल. तर ह्या सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन एडिसन करत होते. शेवटी त्यांना टंगस्टन हाती लागला. आणि टंगस्टनवर त्यांनी प्रयोग केल्यानंतर त्यांना कळलं, अरे हा, टंगस्टन इज अ गुड फिलामेंट फॉर द इलेक्ट्रिसिटी. आणि तो त्यांचा 10,000वा प्रयोग होता. हे, मग त्यानंतर तो शोध लागला. मला सांगायचं मॉरल ऑफ द स्टोरी हे, की ते 60 वर्षाच्या नंतर ते गेले होते. आणि त्यांना एकाच कानाने ऐकू येत होतं, पण कुठेही ते डगमगले नाही, कुठेही त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाही. आणि ही सक्सिडेड. आणि आज आपण हे काही जे सेमिनार घेतोय, इनडायरेक्टली काय, डायरेक्टली त्यांच्यामुळेच आपण घेऊ शकतो आहोत, किंवा आता कनेक्ट आहोत. तर मन के जीते जीत है, मन के हारे हार. तर याच पद्धतीने आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की फिजिकल लिमिट हे लिमिट नाही, मेंटल लिमिट हे लिमिट आहे. ओके, तर त्यामुळे स्वतःला कुठे कमी समजू नका, स्वतःला म्हातारे करून घेऊ नका. स्वतः एनर्जेटिकच राहा. वय म्हणजे अनुभव, कमजोरी नाही. हा अनुभव, हे मला वाक्य खूप आवडलं. बऱ्याच लोकांना काय वाटतं, की आता माझं वय झालं. मग ते असं म्हणतात, वय झालं म्हणजे आता झालं रे बाबा, आमचं काय काहीच राहिलं नाही, आता सगळं तुमच्याकडे आहे. पण इथे डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, अरे तुझं वय झालं याचा अर्थ तू परिपक्व झालास, म्हणजे तुझ्याकडे आता पूर्ण नॉलेज आलं. ओके, एखादा मुलगा समजा 21 वर्षाचा असताना त्याच्याकडनं बऱ्याच चुका होतात, पण तोच जर आता 45 वर्षाचा, 52 वर्षाचा, 62, तो परिपक्व होऊन जातो. डोक्याने पण शांत होतो, त्याला माहिती असतं कुठला निर्णय कसा घ्यावा, तो अॅक्युरेट कसा होईल. ओके, मग ते खूप कमी बोलतात ही मोठी माणसं, आणि नंतर त्यांना अॅक्युरेसी माहिती असल्याने धावपळ कमी होऊन जाते. दे दे डू द डायरेक्शन. मग त्यांनी म्हटलं की तुमचं वय वाढलंय याचा अर्थ तुमची ती कमजोरी नाही, तुमचा पॉझिटिव्हनेस आहे. की यार तुमचं आता वय वाढलंय म्हणजे तुम्ही आता एक्सपर्ट झालात, किंवा आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्ही जास्त उन्हाळे पावसाळे बघितले, आता तुम्ही बेस्ट झालात. तर वय वाढणं म्हणजे कमजोरी नाही. तर अनुभव आणि शहाणपणा तुमचा वाढत असतो, त्याचा उपयोग तुम्ही पॉझिटिव्हली करून घेतला पाहिजे आणि मनाला सांगितलं पाहिजे, यार माझ्याकडे अनुभव आहे आणि आता शहाणपण पण आहे. तुमच्याकडे आता जास्त ज्ञान आहे. अनुभवी शिक्षक जास्त प्रभावी शिकतो. ओके. आता हे पण एक महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की कोणी एखादा खूप चांगला शिक्षक असेल, मग आपण म्हणतो एक्सपिरियन्स टीचर चालेल, मला त्याच्याकडे शिकायचं. पण जो एक्सपिरियन्स टीचर असतो, इव्हन टीचर, मी गाईड सुद्धा म्हणेल. जर एखादा गाईड आहे, तुम्ही पीएचडीला अप्रोच करताय, तर तुम्ही आधी गाईडचे ना पब्लिकेशन्स पण बघतात. गाईडचा एक्सपिरियन्स किती तेही बघतात. गाईडच्या हाताखालून किती जण मुलं गेले तेही बघतात. म्हणजे द थिंग इज की तो जितका जास्त एज त्याचं असेल, तितकं जास्त त्याच्याकडे आपण अप्रोच जास्त करतो. त्याचं कारण पण बरेच आहे, की तो माणूस मोठा आहे, याचा अर्थ त्याचे कॉन्टॅक्ट्स पण मोठे असतात. म्हणजे प्लेसमेंटला पण तुम्हाला प्रॉब्लेम नसतो. त्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही फील्डची माहिती मिळते. अशा बऱ्याच गोष्टी असतात. मग एखादा, जसं अजूनही माझ्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मधले सगळे शिक्षक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत.
ओके, म्हणजे माझा त्याच्यामागे काही स्वार्थ आहे असं नाही. मी आधीपासून सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवतो. द थिंग इज दॅट की त्यांचं नॉलेज ट्रिमंडस आहे. इतकं जबरदस्त नॉलेज असतं की ते कुठल्याही गोष्टींवर आपल्याला ॲक्युरेट माहिती सांगतात. म्हणजे यांचं वैशिष्ट्य असं असतं, त्यांना म्हणजे लोभ नसतो. ओके, काही हवं असं नसतं. ते खरं आपण त्यांना एक फोन केला की सर मला असा असा प्रॉब्लेम येतोय, तर काय करावं? ते शांततेत ऐकून घेतात आणि डायरेक्टली सोल्युशन सांगतात की तू हे बघ, असं कर. आणि त्यातनं आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. तेच जर एखादा तुमचे मेंटर्स समजा यंग असतील, तर मग त्यात खूप गोष्टींनी तुम्हाला विचार करून विचारावं लागतं. तर आय थिंक यू गेटिंग माय पॉइंट. त्याविषयी जास्त आता बोलत नाही. पुढचं बघूया. म्हातारपणाची भीती ऊर्जा नष्ट करते. म्हणजे आपण यंग आहोत, पण यंग असताना सुद्धा आपण म्हातारपणाचा जर विचार करत असू, तर आपली एनर्जी निगेटिव्ह होत चालली. आपण जास्त विचार करतोय. इव्हन मी असे काही मित्र बघितलेत किंवा काही कलिग्स बघितले, तर ते अक्षरशः एकदम त्यांना आठवण येते, "अरे, आपण आता इतकं इतकं वय झालं. बापरे! झालं आपलं संपलं आता." आणि एकदमच ते हायपर होऊन जातात, एकदम डिप्रेस होऊन जातात. आणि एकदम त्यांना असं वाटतं, आता काय काय झालं आणि काय करू? आणि काहींचं तर उलटं आहे. काही जणांचं कसं म्हणणं असतं, की "अरे, आपण आता यंग आहोत ना, तर ऐश करून घ्या." ओके, मग जे चुकीच्या गोष्टी त्या पण त्या करतात. ते पण ते करतात, की "अरे चला, आपलं आताच यंग आपण आहोत. चला आता सगळं हे करून घ्या." पण उलट ते त्याच्यामुळे जास्त म्हणजे त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं असतं, की मी लगेच म्हातारा होणार आहे. आता हे माझं यंग एज आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे, की त्यांनी इतकं लवकर ऍक्सेप्ट केलं असतं, की मी आता यंग आहे म्हणजे मी आत्ताच सुख उपभोगू शकतो सगळं. यामुळे काय होतं, की उलट ज्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळे ते लवकर त्याचा त्याचा परिणाम शरीरावर जास्त होतो आणि अजून ते आजारी पडतात. म्हणजे असा सुद्धा स्टडी, आता मी डायरेक्टली सगळ्या गोष्टी नाही बोलू शकत. पण द थिंग इज दॅट की अशा पण गोष्टी आहेत. तर तसं दोन्ही टोकं आपल्याला टाळायची आहेत. आपण यंग मनाने राहतो आणि आयुष्यभर आपण यंग राहू शकतो मनाने. शरीरामधले काही रिस्ट्रिक्शन आपल्याला पाळावे लागतात. ते समजून घ्यावे लागतात. त्यानुसार आपली गती, त्यानुसार आपले निर्णय आपल्याला चूज करावे लागतात, बदलावे लागतात आणि ते तुम्हाला अनुभवाने ऑटोमॅटिक निसर्ग सांगत असतं. तर मी आता काही करू शकत नाही, माझी किंमत नाही. हे जर सबकॉन्शियस मध्ये जाऊन बसलं, तर तेच सत्य मानतं. म्हणजे बऱ्यापैकी ना तुम्ही समजा मोठ्या लोकांशी बोलत असाल ना, तर बऱ्यापैकी ते असं म्हणत असतात, की "आता बाबा मी काहीच करू शकत नाही. आता माझी तर काहीच किंमत नाही. मी काय करणार आहे आता? आय एम अ डिपेंडंट राइट नाऊ." असं म्हणायला लागतात. आणि असं म्हटल्यानंतर ते सबकॉन्शियस माइंडला कळलं, तर त्यानुसारच आपणच तो ऑरा तयार करतो आणि त्यानुसार मग आपलीच किंमत आपण डाऊन करून ठेवतो. तर तसं मुळीच करू नका. त्याचा बराच अभ्यास द पॉवर द सिक्रेटमध्ये दिलेला आहे आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये पण सांगितलंय. त्यानुसार तुम्ही स्वतःला काय समजता हे खूप महत्वाचं ठरतं. पुढे असं म्हटलंय, मेंदू सक्रिय ठेवा आणि तरुण राहा. नेहमीच काहीतरी नवीन नवीन करा. जसं वाचन, लेखन, नवीन कौशल्य. बघा आता 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतोय आणि आता कोर भागाकडे आपण चाललेलो आहोत. त्याने असं म्हटलंय, की नेहमी मेंदू सक्रिय ठेवा. मला एक उदाहरण आठवतं. आत्ताच माझी एक सरांची भेट झाली. ते वारली पेंटिंगमध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांचं वय आहे 67-68 आणि ते अजूनही वारली पेंटिंग करतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वारली वारली जिथे शिकवलं जातं किंवा जोपासलं जातं, अशा ठिकाणी सहल नेतात. तर एका कला प्रदर्शनाला ॲज अ चीफ गेस्ट म्हणून ते आले होते आणि मी तिथे होतो इंटरॅक्शनला. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं, "सर तुम्ही खूप छान म्हटलं तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात. मग अजून काय करतात तुम्ही?" ते म्हणे, "पहिली गोष्ट मी एक गोष्ट करतो" म्हणे. ती म्हणजे मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये कधीच जात नाही. मी उडालं म्हटलं, "काय म्हणजे नाही जात? का जातात?" नाही म्हणे, "जातच नाही." तर तिथे गेल्यानंतर आहे ना, आपल्याला असं वाटतं आपलं खूप वय झालंय काय? तर मी अजिबात जात नाही. मी स्वतःला म्हाताराच समजत नाही. आय एम अ यंग. आणि म्हणे, "तुमचं वय काय?" "तुमच्यापेक्षा मी कमी वयाचं आहे" म्हणे. म्हणे, "माझं वय 21च आहे." मग ते म्हणे, "मी स्वतःला 21 वयाचा समजतो." म्हटलं, "खरंच," म्हटलं, "तुमच्या पायाच पडल्या पाहिजे." म्हटलं, "खूपच छान." तर ते म्हणे, "मी अजूनही महाराष्ट्रभर फिरतो. महाराष्ट्रभर सहली करतो. काही असे चित्रकला स्पर्धा प्रदर्शन ते भरवतो. आजही मी लेख लिहितो. ओके. आजही मी चांगल्या गोष्टी वाचतो. माझं सगळं शेड्यूल फिक्स आहे आणि आपल्याला माहिती आहे हे थोडे लिमिटेशन्स आहेत, पण ते मनावर आहे म्हणे. त्यामुळे मी नेहमी सक्रिय राहतो." द थिंग इज दॅट की त्यांच्याकडनं पण बरंच शिकायला आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने एक 74 वर्षाचा स्विमर आहे. म्हणजे स्विमिंग क्लबला जातो ना, तर मागच्या 2 महिन्यापूर्वीच एक काका होते. ते स्विमिंगला येतात आणि आल्यानंतर त्याचं पूर्ण कुटुंबच असतं तिथे स्विमिंगला. मग त्यांची स्वतःची बाग पण आहे. त्या बागेमधून ते चिकू वगैरे आणतात किंवा घरी त्यांच्या गायी वगैरे आहेत, ते पनीर वगैरे घेऊन येतात. मग आम्ही तसं त्यांच्याकडनं विकत घेतो. तर मी त्यांना म्हटलं, की तर मला असं वाटलं, की ते असतील बुवा आता
ते इतके यंग दिसतात. म्हटलं असेल 50-55 वगैरे असतील. मग ते बोलता बोलता त्याच्यासं बोलायला लागले आणि बोलल्यानंतर ते म्हणे की हा स्विमिंग क्लब आमच्या हातूनच उद्घाटन झालेलं आहे, सगळं झालंय. म्हटलं एवढं तुम्ही म्हणताय, पण याला तर बरेच वर्ष झाले. म्हणजे तुला काय वाटतं माझं वय किती आहे? म्हटलं असेल 60, जास्तीत जास्त 60-62. नाही म्हणे, माझं वय 74 आहे म्हणे. माझं वय 74 आहे म्हणे आणि मी इतकं सक्रिय म्हणे की मी याचा अध्यक्ष आहे, त्याचा अध्यक्ष आहे. त्यांनी सगळी त्यांची हिस्ट्री सांगितली आणि मी इतका उडालो, म्हटलं बापरे, की अरे हा माणूस 74 वर्षाचा आहे तर माझ्यापेक्षाही जास्त एनर्जेटिक आहे. आणि आपण काय करतोय? ओके. आणि आजही ते यंग आहेत, फिट आहे. तुम्ही इव्हन काही गोष्टी अशा युट्यूबलाही काही सर्च केल्या किंवा असे काही आर्टिकल्स बघितले, त्याच्यामध्ये असे लोक आहेत की ते वाटतच नाही त्यांचं वय तितकं आहे म्हणून. तर आपण या पद्धतीने स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतून घ्यायला हवं आणि आपण स्वतःला यंग समजायला हवं, की त्यानुसार आपलं ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी सुद्धा, आपलं शरीर सुद्धा आपल्याला त्यानुसार साथ देतं. त्याच पद्धतीने एक 84 वर्षाचे डॉक्टर आहेत. डॉक्टर महाजन बहुतेक त्यांचं नाव आहे. तर त्यांचं त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते आज 84 वय झालं तरी पण त्यांचा फिक्स टाइम असतो 10 ते 1. ओके. आणि संध्याकाळी 4 ते नाही, 5 ते 8 असा वेळ असतो. त्या वेळेमध्ये ते जातात हॉस्पिटलला. हॉस्पिटलला लोकांना चेक करतात आणि गोळ्या औषधं देतात. आणि विशेष म्हणजे त्याची फी ते खूप नॉमिनल घेतात. म्हणजे ₹50, ₹70 अशी खूप नॉमिनल फी घेतात. त्यांचं त्यांचं चाललंय. ते म्हणे माझं हे शेड्यूल आहे, या पद्धतीने मी वागतो. मला अर्थार्जन करायचं म्हणजे पैसा मिळवायचा असा माझा उद्देश नाहीये. फक्त त्याची किंमत राहावी म्हणून मी पैसे घेतो आणि ते नंतर एका ठिकाणी XYZ ठिकाणी दान करून टाकतो. पण हे माझं शेड्यूल आहे आणि मी खूप सक्रिय आहे. असं. म्हणजे अशी ही 3 उदाहरणं आहेत. मग ह्याच्यावरून आपण तर प्रेरणा घ्यायची, ज्यांचं ह्या वयोगटामधले जी लोकं असतील, म्हणजे आपण तेवढे मोठे नाहीये सांगायला. मी डॉक्टर जोसेफ मर्फी थ्रू सांगतोय. ओके. तर ह्या वयोगटातले जे लोकं असतील त्यांनी समजून घ्यायचं की आपल्याला सक्रिय व्हायचंय. ओके. आपण स्वतःला कमी लेखायचं नाहीये. ओके. आणि असे काहीतरी प्रोजेक्ट्स आपण फाइंड आउट करायचे की ज्या प्रोजेक्टमध्ये आपण स्वतःला झोकून देऊ शकतो. ते पण निस्वार्थ रीतीने. ओके. कारण वयाच्या 60 वर्षापर्यंत आपण हे सगळं पैसा कमवण्यासाठी काम केलं. पण 60 वर्षानंतर आपण समाजाचं देणं लागतो. यानुसार आपण काहीतरी प्रोजेक्ट्स करू शकतो. काहीतरी याच्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो. आणि त्याचा उपयोग समाजाला तर होतोच. पण त्याचबरोबर आपल्याला जास्त होतो. कारण आपण काहीतरी कामामध्ये गुंतलेलो असतो. आर्थिक प्रॉब्लेम काही असतील त्यानुसार पण आपण काही जण करतात. म्हणजे तसंही जॉब असतो 60 वर्षानंतर बरेच जण करतात. पण तो सुद्धा जर आनंदाने केला आणि असं जर समजून केला की त्याने माझी हेल्थ चांगली राहते, तर त्याचाही फायदा खूप जास्त होऊ शकतो. नाहीतर मग रडत-खडत की नाही आता मुलगा पण काही पैसे देत नाही, मलाही पेन्शन नाहीये. मग आता चला आता जॉब करावा लागतोय सिक्युरिटीचा किंवा जॉब करावा लागतोय त्यामुळे मी करतोय. असं न म्हणता आय वॉन्ट टू बी फिट. ओके. त्या फिट होण्यासाठी आणि मन कुठेतरी सक्रिय राहण्यासाठी मी इथे जॉब करतोय. ओके. असं म्हणून जर काही केलं, ओके, लिमिटेशन असणारच आहे. त्या लिमिटेशन जर पाळून जर तुम्ही गोष्टी केल्या, तर तुम्ही अधिक आनंदी राहू शकता. त्याच्यानंतर सांगितलंय निवृत्त व्यक्ती रोज वाचते, शार्प राहते. वाचनाची आवड तर एव्हरग्रीन आहे. अ, वाचनाची आवड सुद्धा आपण जोपासू शकतो आणि वाचन तर ते असं नाहीये की तुम्ही निवृत्त झाल्यावरच करायचंय. तुम्ही आत्तापासून जरी केलं तरी तुम्ही खूप यंग राहू शकता. ओके. कारण खूप नवीन-नवीन प्रकारचे विचार आपल्याला मिळतात आणि वाचतात तेव्हा तुमची मेमरी शार्प होते. असोसिएशन होतं सेल्सचं. ओके. कारण बघा ना, तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा नुसतं एक थॉट नसतो. ते पूर्ण सगळीकडे घेऊन जातात. जसं तुम्ही एखादं समजा छावा कादंबरी वाचायला लागले, तर तशी चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. ओके. त्यानुसार तुम्ही इमॅजिन करतात. म्हणजे सगळंच बॉडी तुमची वर्कआउट व्हायला लागते. ओके. आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशन वाढवण्यामध्ये, वेगवेगळ्या फिलिंग्स समजण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर काहीच करत नाही ते लोकं कमजोर होतात. म्हणजे काहीच करत नाहीये बाबा. फक्त घरी आपण एका टीव्ही बघतायत आणि घरीच बसलेले आहेत. अशा लोकांना हेल्थ इश्यू खूप असतात. ओके. याच्यामध्ये ना तुम्ही जर नीट बघितलं ना, थोडा विचार केला ना, तर तर काही वर्षानंतर आपण काय करतो माहिती आहे का? आपण म्हणतो आता पैसा आला, सत्ता आली. ओके. मुलं-बाळं आहे, नातवंड आहेत. आता काय करायचं? मी घरी बसतो. ओके. मग लिटरली ती लोकं काय करतात? टीव्ही सोडत नाही किंवा पेपर असेल तर पेपरच वाचतात. किंवा मग अशी काही त्यांची संगती असतात, की त्याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह गोष्टी ते वाचत असतात, ऐकत असतात आणि त्यामुळे ते खचून जातात. ओके. आणि ह्या निगेटिव्ह गोष्टी त्यांना इतक्या आवडतात ऐकायला, की त्याच्यामुळे ते असं वाटतं, की त्यांना असं, "हां, आता हे झालं, ते झालं" आणि मग ते बोलत बसायचं. पण त्याच्यामुळे होतं असं, की त्यांच्या मनाचं खच्चीकरण होतं आणि ते खूप सावधान होऊन जातात सगळ्या गोष्टींना स्टेप अप करायला आणि मग लवकर जे जे व्हायला नाही पाहिजे, त्या गोष्टी लवकर त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात. मग पुढे आहे काही उल्लेख. मग इथे डॉक्टर जोसेफ मर्फी पण सांगतात, की तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये सक्रिय व्हायला पाहिजे. आणि माझं असं स्ट्राँगली मत आहे, की
एकदा आपलं सेटल झालं की यानंतर आपण वेगवेगळ्या निस्वार्थ प्रोजेक्टला झोकून दिलं पाहिजे. ओके, लिटरली निस्वार्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा स्वाध्याय परिवार आहे. चला आता वय माझं 60 झालं की मी आज स्वाध्याय परिवाराचा प्रचार करेल. ओके, समजा आता मला असं वाटलं की एखादी गोष्ट झाली, मी बालसंस्कार वर्ग घेईल. मला असं वाटतं की मी एखाद्या गोष्टीचा चांगला प्रचार करेल, ज्यात माझा स्वार्थ नाही, पण मी ती गोष्ट समाजासाठी काहीतरी करणार आहे. त्याचा फायदा असा होतो की पहिली गोष्ट एक तर तुमचं मी सगळ्या सगळ्या याच्यासाठी सांगतोय, पण खास करून पुढचा वर्ग सांगतोय की खास करून त्याचा उपयोग काय होतो की मला माहिती की माझं एवढं वय झालं, माझा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग मला समाजाला करता येणार आहे. अँड आय एम मोर शार्प. मी मोर शार्प असतो, त्यामुळे मला माहिती काय चुकतंय काय बरोबर आहे. त्यानुसार मी तशा गोष्टी इनिशिएट केल्या पाहिजे. ना की की आता काहीच नाही, आजकालचे मुलं ऐकतच नाही, आजकालच्या मुलांना अकलीच नाही, आजकालचे मुलं म्हणजे काय आमच्या वेळेस कसं होतं, आम्ही काय करत होतो. द थिंग इज दॅट की सगळ्या गोष्टी चेंज होत जाणार आहे. वी हॅव टू ऍक्सेप्ट इट आणि आपण त्याच्यामध्ये काय खारीचा वाटा उचलू शकतो, असा उचलून आपण पुढे जायला पाहिजे. जसं माझे बरेच असे मोठे ओळखीचे आहेत, कलिग्स वगैरे असं म्हणू शकाल तुम्ही, जे काही जण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत. ते वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक संघाचे वेगवेगळे काय म्हणतात त्याला, वर्ग राबवतात. काही जण हास्य राबवतात, काही जण योगा राबवतात. म्हणजे इथे थिंग इज दॅट की तुम्ही काहीतरी इनिशिएट करायला पाहिजे, ना की घरी बसलेलो आहोत आणि घरच्याच गोष्टी आपण करतो आहोत. तर नाही. इव्हन भारतीय संस्कृतीत वानप्रस्थाश्रम सांगितलंय. ओके, की तुमचं बहुतेक मी हे करेक्ट सांगतोय, नाही तर काही करेक्ट चुकत असेल तुम्ही सांगा. अ, तर ते एक ठराविक वेळानंतर आपण जायला पाहिजे. जायला पाहिजे म्हणजे समाजासाठी आपण झोकून दिलं पाहिजे. हे आधीपासून आपल्याला सांगितलंय. त्याचा फायदा आपल्याला खूप होतो. एकदा असं झालं, म्हणजे हा जोक आहे, फक्त एक सांगतो. एकदा असं झालं, एक म्हातारा आजारी पडला होता. आजारी पडल्यानंतर ती सगळ्यांना घरच्यांना काळजी वाटली, की अरे बाबा आजारी पडले म्हणे, आता काय? मग मुलगा येतो. नंतर दुसरा पण मुलगा येतो. दोन्ही मुलं त्या आजोबांशी बोलायला लागतात. म्हणतात, की "बाबा आता तुम्ही काळजी घ्या. आता टेन्शन नका घेऊ. आता तुम्ही आराम करा." मग त्या आजोबा म्हणतात, "हो, हो. ठीक आहे, ठीक आहे." तेवढ्यात सुनबाई पण येते. ती सुनबाई पण पाय दाबायला लागते. नंतर दुसरी मोठी सुनबाई येते. ती पण हात दाबायला लागते, की सगळं चाललंय बाबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सांभाळू." मग एवढ्यात तो आजोबा ते डोळे उघडतात. ते म्हणे, "अरे, तू इथे आहेस," म्हणे. "दोघं जण इथे आहे." तर सुनबाई इथे आहे म्हणे. "सगळे इथे, मग दुकानावर कोण आहे?" द थिंग इज दॅट त्याचं म्हणणं असं होतं, की तुम्ही सगळे इथे आहे, मग दुकानावर कोण आहे? म्हणजे अजूनही वय इतकं झालं, सगळं झालं, तरी त्यांचं मन गुंतलं होतं, की दुकानावर कोण आहे? म्हणजे अजूनही तो बिझनेस ही वॉज थिंकिंग, की अजून तो चालू राहावा. तर एक वय असं येतं, की तिथे आपण ह्या गोष्टी सोडून द्यायला हव्या. ओके. आणि तिथे आपण थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी सोडून द्यायला हवी, की आता ही तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही सांभाळा. पण जे काय आहे, ते आता तुम्ही छान फ्री होऊन मला अजून काय करता येईल? किंवा अजून काही ज्या गोष्टींमुळे मला आनंद मिळतोय, त्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा. मग जसं देवाचं नामस्मरण असो किंवा एखादी चांगली गोष्ट असो, तिचा तुम्ही विचार करू शकता. ओके. त्यानंतर पुढे असं म्हटलंय, तरुणांसारखा विचार करा, तसं वागा. रोज अफर्मेशन बोला. मी जसं अफर्मेशन त्यांनी सांगितलं, की मी ऊर्जावान आहे, माझं मन मजबूत आहे. मी रोज प्रगती करत आहे. हे अफर्मेशन्स आहे. ओके. हे सारखे-सारखे म्हटले आणि जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत छान पोहोचले, तर त्यानुसारच तुमच्या काही गोष्टी अशा जुळून येतात, की जसं आपण म्हणतो ना, म्हणजे मी सगळ्या मिक्स मॉबला बोलतोय, पण काही जण असं म्हणतात, की आमचं आता एवढं वय झालंय, आता आम्हाला कोण भेटणार? तर इथं डॉक्टर जोसेफ म्हणतात, की तुम्ही असं म्हणायला तर सुरुवात करा, तुम्ही ऊर्जावान आहात, तुम्ही तुमचं मन मजबूत आहे, तुम्ही रोज प्रगती करता आहात, तुम्हाला छान लोकं भेटतायत, तर खरंच भेटतील आणि त्यानुसार तुम्ही अजून प्रगती करू शकाल. तर ऑटोमॅटिकली ते जुळून येतं. त्याचं काम आपलं नाहीच आहे, तसं जुळून येतं. त्यांनी आधीच क्लिअर सांगितलं, तुम्ही फक्त मागा, तुम्हाला मिळेल. वयाबद्दल चुकीचे विश्वास बदला. म्हणजे चुकीचा विश्वास ठेवूच नका वयाबद्दल. जसं आता उशीर झाला आहे. बरेच जण म्हणतात, आता झालं रे, आता आपल्याला काय राहिलं, आपण उशीर. तुम्ही यू कॅन स्टार्ट ॲट एनी पॉइंट. आता सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे का? सोसायटी चुकीचे बिलीफ देते, ते बदलायला हवेत. म्हणजे सोसायटीचं पण सांगितलं, की चुकीचे बिलीफ आहेत. आपल्या भारतामध्ये पण तसं नाहीये, तसं भारतामध्ये, पण बाहेरच्या देशामध्ये असं असतं, की एकदा वय झालं, की ते सांगतात, की तुम्ही आता हॉस्टेलला जायला राहा किंवा वृद्धाश्रमात राहायला जा. अशी म्हणजे माझा मित्र यूएसला असल्यामुळे मला त्या गोष्टी थोड्या माहिती आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील, आपण वाचलेल्याच आहेत. पण मी जवळून थोड्या काही गोष्टी मला ऐकायला मिळाल्या, की त्यांना थोडा इमोशनल कोशंट कमी असतो आणि त्यानुसार त्यांनी ठरवलेलं असतं, की हां, हे झालं, की आता हां, ठीक आहे, तुम्ही तुमचं शिफ्टिंग तुम्ही करून घ्या. असं पण बऱ्यापैकी ठिकाणी होतं. तर सोसायटीचे काही नॉर्म्स असतात ते आपण बदलायला हवेत. ते समजून घ्यायला हवेत, की अरे हे असं नाहीये.
ओके. तर त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होऊ शकतो. कोणत्याही वयात नवी सुरुवात शक्य आहे. ओके. जसं त्यांनी सांगितलंय की 50व्या वर्षी तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. 60व्या वर्षी तुम्ही लिखाण काम करू शकता. 70व्या वर्षी तुम्ही टीचिंग 70व्या वर्षी सुद्धा सुद्धा तुम्ही टीचिंग करू शकता. सक्सेसला एज लिमिट नाही. कुठेही एज लिमिट तुम्हाला सक्सेसला नाहीये. नोकरीतून निवृत्त व्हा, जीवनातून नाही. मी जर तुम्हाला रिटायरमेंटचं बऱ्याच वेळेस उदाहरण दिलं ना, कारण बऱ्याच वेळेस जेव्हा मी बऱ्याच वेळेस रिटायरमेंट लोकांशी बोलतो किंवा जवळचे पण काही रिलेटिव्ह आहेत त्यांच्याशी बोलतो, तर बऱ्याच वेळेस ते निगेटिव्ह बोलतात की नाही आता आमचं रिटायरमेंट झालं, आमचं कुठं आहे, काही आहे, आमच्या गौऱ्या गेल्या मसनात, आता आम्ही कुठं काय करायचं. तर मग तिथे सांगतो अरे आता वय 60 आहे, अजून 40 वय तुम्हाला जगायचं आहे, तुम्ही एवढं लवकर ढाल नका सोडू. ओके. हे आपण जेव्हा सांगतो तेव्हा मग ते थोडे अजून एनर्जेटिकली बोलतात, ऐकतात, समजून घेतात. तर त्यांनी सांगितलं की आपण नोकरीतून निवृत्त झालेलो आहोत, जीवनातून नाही. रिटायरमेंट म्हणजे एक नवी सुरुवात. पॅशन फॉलो करा, समाजासाठी काम करा. इवन असे काही प्रोजेक्ट्स मी सुरू केले त्याच्यामध्ये जे अ, मोठे लोक आहे रिटायर झालेले ते काही ठिकाणी म्युझिक शिकायला येतात, काही ठिकाणी आर्ट शिकायला येतात, काही ठिकाणी जसं कराओके ऐकलं असेल तुम्ही, कराओके शिकतात. मग ते असं म्हणतात, की जे आम्हाला असं वाटत होतं करावं, पण प्रॉब्लेम असं झाला, की आमचं लग्न झालं, लग्नानंतर नोकरी होती, नंतर मुलं-बाळं झाली, आम्हाला स्वतःसाठी वेळच नाही भेटला. आता रिटायरमेंट झाल्यानंतर मी आता वेळ काढला, की मला जे शिकायचं होतं, पेटी शिकायची होती, मी पेटी शिकतोय. तर असं पण काही जण असतात. काही जण पूर्ण भारत भ्रमण करतात. ओके. काही जण त्यांना असं वाटत असतं, की नाही मला एखादी लँग्वेज शिकायची, ती लँग्वेज शिकतात. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जेव्हा आपण समाजात बाहेर पडतो, त्यानंतर कळतं, अरे हा, ह्या पण गोष्टी आहेत, मी माझं पॅशन सुद्धा फॉलो करू शकतो. ते सुद्धा आपण करायला हवं. त्याच्यानंतर समाजासाठी काम करा. हे बघा, ते डॉक्टर जोसेफ मर्फी तेच सांगतात, की समाजासाठी काहीतरी काम करा. त्याच्यानंतर म्हटलंय, की तुमचं इनर सेल्फ कायम तरुण आहे. तुमचा आत्मा, मन कधीही म्हातारं होत नाही. तर त्याच्यावर विश्वास ठेवा, की तुम्ही म्हातारे मनाने कधीच होऊ नका. शरीराने तुम्हाला लिमिटेशन्स कळत जातील, त्यानुसार ते आपण फॉलो करणार आहोत. म्हणजे असं कधीच नाही होणार, की मी आता समजा छान उडी मारू शकतोय आणि वयाच्या 80व्या वर्षी पण उडी मारेल. त्याचं लिमिटेशन आपल्याला समजायला हवं. पण मनाने आपल्याला तरुण राहायचंय. ओके. आपले लिमिटेशन समजून घ्यायचे, पण त्याच ताकदीने आपल्याला काम करायचंय. त्याच ताकदीने ज्या लिमिटेशनमध्ये काम करता येईल ते करायचंय. नाहीतर 80 वय झालं आणि लगेच मी बेड झोपूनच घेतलं, की आता माझ्याकडनं काहीच होत नाही. देवा आता उचल, देवाची वाट बघत बसायची. असं करायचं नाहीये. जसे माझे आजोबा होते. त्यांचं वय 82-84 वयापर्यंत ते होते. आणि जेव्हा आम्ही एका गावात राहत होतो, तर आजूबाजूला शेती होती. आणि ते इतके होते, की त्यांना काम केल्याशिवाय व्हायचंच नाही. तर मग शेजारचं गवत काढ, असं गवत काढत बसायचे. मग मी चिडायचो त्यांच्यावर, की "बाबा तुमचं एवढं वय झालं, का जीव काढताय? मी देतो काढून." मग मी काढून द्यायचो. मग ते काय करायचे, ते झाल्यानंतर ते म्हणायचे, "आता मी दुसरं काढतो." मग ते दुसरं काढायला लागायचे. त्याच्यानंतर मग त्यांना घरी शेंगा फोडायच्या असायच्या. मग ते स्वतःच शेंगा घ्यायचे, शेंगा फोडत बसायचे. मग लागत नसल्या तरी फोडायचे. मग वडील काही म्हणायचे नाही, ते करू द्यायचे त्या गोष्टी. द थिंग इज दॅट की त्यांना नेहमी सक्रिय राहायला आवडायचं आणि ते यंग राहायचे. स्वतः फिरायला जायचे, यायचे आणि शेवटचं जे काही त्यांचं आलं तेव्हा पण ते छान पद्धतीनेच थांबले. नंतर एक 2-3 महिने आजारी पडले, गेले. द थिंग इज दॅट की बऱ्याच गोष्टी असे काही लोक आहेत की त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं. की आपण स्वतः मनाने तरुण राहायला पाहिजे. अ, नंतर आता काही प्रॅक्टिकल्स एक्झाम्पल सांगतोय आणि नंतर मग अजून एक दोन गोष्टी फक्त शेअर करेल. रोजचे प्रॅक्टिस त्यांनी सांगितलं की सकाळी 5 मिनिटे आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन करायला पाहिजे. आपण कुठल्याही वयात असो, आपले 5 मिनिटं हे अफर्मेशन मध्ये जायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही हेल्थचा पण एक विचार करू शकता, की आय एम हेल्दी, फिट अँड अट्रॅक्टिव्ह असा एक शब्द तुम्ही करू शकता, की मी हेल्दी आहे, फिट आहे. ओके. म्हणजे मला कुठलाही आजार नाहीये. मी खूप छान पद्धतीने फिट आहे आणि आय एम अट्रॅक्टिव्ह म्हणजे छान पद्धतीने मी मला स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो. त्याच पद्धतीने रोज काहीतरी नवीन शिका. मग नवीन वाचनातून शिकू शकता. ओके. नवीन लोकांना शिकू शकतात. इव्हन काही जण तर असं म्हणतात, की तुम्ही गॅलरीमधून फक्त बाहेरचे लोक बघा. तुम्हाला हसू येईल लोकांचं. तर एक 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 जण कसा बोलतोय, तर दुसरा हसतोय, तर तिसरा विचारातच चाललाय. म्हणजे लोकांना ऑब्झर्व्ह करण्याची पण मजा आपण घेऊ शकतो. ओके. नवीन काहीतरी शिकता येऊ शकतं. नवीन काहीतरी ऑब्झर्व्ह आपण करू शकतो. निगेटिव्ह विचार थांबवा. शरीर आणि मन ऍक्टिव्ह ठेवा. ओके. शरीर आणि मन हे दोन्ही तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. नंतर लोकांना मदत करा. लोकांना मदत करा. आता हा वारंवार शब्द आलाय, त्यामुळे तुम्हाला सांगतोय, की अ, जसं मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये त्यांनी सांगितलंय,
24 तास तुम्ही स्वतःसाठी जगत असतात, तर 24 तासापैकी 23 तास तुम्ही स्वतःसाठी जगा आणि 1 तास तुम्ही समाजासाठी द्या. ओके. आणि पुढे जाऊन काय होतं, की हा 1 तास अजून वाढवता आला तर चांगलीच गोष्ट आहे. आता माझे वडील त्यांचंही वय आता 60 प्लस 70 प्लस आहे. पण माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त बिझी ते असतात. म्हणजे मला सांगायला उलट अभिमान वाटेल. माझ्यापेक्षा इव्हन मला जरी त्यांना भेटायचं असेल, तर मला आधी विचारावं लागतं, की आज काही काम आहे का? किंवा कुठे काही अपॉइंटमेंट आहे का? म्हणजे आपण भेटू शकू, बोलू शकू. आम्ही एकत्रच असतो. पण तरीही त्यांचं शेड्यूल फिक्स आहे. ओके. आणि ते सामाजिक कार्य करतात. मग सामाजिक कार्यामध्ये मग सगळ्यांना काहींना अंक असतील ते देणं, फोन करून माहिती सांगणं किंवा मीटिंग्स असेल, मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिणं किंवा कुठे काय आहे, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते बिझी असतात. द थिंग इज दॅट की सामाजिक त्याच्यामध्ये काय झालंय, की त्यामुळे कुठलाही आजार नसतो. ओके. आणि त्याच्यामुळे एक मनामध्ये एक अशी त्यांची ऊर्जा आहे, की ते गाईड पण करतात, फर्म डिसिजन घेतात. कुठेही थांबत नाही, कुठेही लाजत नाही, कुठेही लाचारी नाही. सगळं फर्म डिसिजन घेतात, विचारपूर्वक निर्णय घेतात आणि ती उत्साह इतका आहे, की तो मलाही लाजवतो. तर मग ही जी गोष्ट येते ना, ती निस्वार्थातनं येते. कारण माझा कुठेच स्वार्थ नाही. मी तुम्हाला अप्रोच करतोय. माझा कुठेच स्वार्थ नाही. त्यामुळे मी लाजायचं किंवा तुम्हाला सांगायचा काही भागच नाही. ओके. मग तसंच असं होतं. निस्वार्थामध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढला जातो. तुम्ही फाईन होत जातात आणि एकदा पुढच्याला ते तत्व कळलं, की तो पुढचा पण तुम्हाला छान पद्धतीने कॉपरेट करतो. तर नक्कीच सगळ्यांनी असं ठरवायचं, की मला कुठल्याही माध्यमातनं, मग तुमचं कुठलंही माध्यम तुम्ही छान पद्धतीने चूज करा, ज्यात तुमचा स्वार्थ नकोय. तसा एखादा काहीतरी टास्क तुम्ही घ्या आणि तो आयुष्यभर तुम्ही पुढे न्या. तुम्ही बरोबर त्या फील्डमध्ये खूप छान पद्धतीने कंट्रीब्यूट कराल आणि मागे जे वळून तुम्ही जेव्हा बघाल, तर तुम्ही म्हणाल, की नाही माझ्यामुळे आज काहीतरी बदललंय आणि मला त्याचं समाधान आहे. बस. कारण ती समाधानाची झोप आपल्याला शेवटी भेटणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फायनल थॉट असा आहे, की तुम्ही म्हातारे होत नाही, तुम्ही अधिक शहाणे होत आहात. ओके. आणि त्याच्यामध्ये एक तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, ते फक्त तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, की आपण आहे ना बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतलेलो आहोत. तर ती गुंता आपण पहिले स्वतःला काढून घेतलं पाहिजे. कारण ती गुंता अशी आहे, की त्या गुंतेमध्ये आपण गेल्यानंतर आपण असं विचार करतो, नाही आज बाहेर पडू, उद्या बाहेर पडू. जसं घरामध्ये असेल, घराचा कलह असेल किंवा घराची माया असेल, तर त्या मायेमध्ये आपण इतके गुरफटलेलो असतो, की आपण सोडतच नाही त्या गोष्टींना. आणि ते शेवटपर्यंत सोडू शकत नाही. मग ती माया आपली शरीराबद्दल पण असते. ओके. आणि ती शरीराबद्दल पण जी माया असते, त्यामुळे आपण आपल्याला इतका विचार करतो, नाही बाबा मला नाहीच होणार किंवा मी करू शकणार नाही. आणि त्यामुळे जी आपली लिमिटेशन असते, ती पण आपण करू शकत नाही. तर तुकाराम महाराज याच्यामध्ये म्हणतात, की "नको नको मना गुंतू मोहमाया." म्हणजे मोहमायेमध्ये तू गुंतू नको. "काळ आला जवळी ग्रासावया." म्हणजे आता मरण जवळ आलंय, आता तू काही गुंतू नको. त्याच्यानंतर ते म्हणतात, की "काळाची उडी पडेबा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशाचा चौधरी, सोडविना सोयरी भली भली. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचूनिया." म्हणजे जेव्हा तू गुंतलेला असतो ना, तू राजा असेल तुझी सत्ता तुला सोडवत नाही. तू तुला तुझे आई-वडील सोडवत नाही. तुला जे सगळे सोयरे ते सोडवत नाही. त्यामुळे तुला कोणीच सोडू शकत म्हणजे तू स्वतः त्यांना सोडवू शकत नाहीस. ओके. म्हणजे तुला सगळंच हवंय, सगळंच हवंय, सगळंच हवंय. मग ह्या गोष्टींमध्ये तू इतका गुंतला जातो, इतक्या गुंतला जातो, की त्याच्यामध्ये तू बाहेर न पडल्यामुळे तुला त्याचा जास्त त्रास होतो. आणि या गुंत्यातनं जर तुला जर बाहेर पडायचं असेल, तर एका चक्रपाणी वाचून या. म्हणजे कृष्णाशिवाय तुला कोणीच वाचवू शकत नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटलं, की विठोबाशी शरण जावे. म्हणजे तुम्ही भक्ती मार्ग तरी घ्या. म्हणजे भक्ती मार्गाला तरी तुम्ही जा. देवाची श्रद्धा ठेवा. असं काहीतरी करा. मग इथे थोडक्यात मला असं सांगायचंय, की जर तुम्हाला बाकी काहीच प्रोजेक्ट हातात घ्यायचे नसतील, तर निदान आपण देवाच्या मार्गी सुद्धा तरी जाऊ शकतो. एक चांगलं नामजप करू शकतो. एखादा स्वाध्याय परिवार जॉइन करू शकतो. मनशक्ती केंद्राचा अभ्यास करू शकतो. स्वामी समर्थ आहेत. त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत. काही जण चर्च असेल ते चर्चमध्ये जाऊ शकतात. मग तोही एक मार्ग चांगला आहे, की त्याच्यामधनं सुद्धा आपल्या मनामध्ये शांती मिळू शकते आणि एक एनर्जी मिळू शकते. कारण आपल्या संस्कृतीमध्ये जे पण होऊन गेलेत, श्रीकृष्ण असतील, राम असतील, हे एनर्जीचं प्रतीक आहे. ते शेवटपर्यंत कसे वागले, त्याच्यामुळे आपल्या कशा पद्धतीने त्यांनी लोकसेवा केली, हे खूप मोठं प्रतीक आहे. मग ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत हे सगळे त्याचेच प्रतीक आहेत. मग त्यानुसार आपण भक्ती मार्ग जरी पकडला, तरी पण आपण यंग राहू शकतो. असं याचं कन्क्लुजन आहे. ओके. म्हणजे तुम्ही भक्ती मार्ग तरी पकडा, ज्ञान मार्ग तरी पकडा. ओके. नाहीतर मग जसं म्हटलं ज्ञान मार्ग पकडला म्हणजे नवीन-नवीन प्रोजेक्ट्स घेताय, लोकांना डायरेक्ट करताय. हा ज्ञान मार्ग झाला. भक्ती मार्ग म्हणजे मला काही नको. आय आय डोंट हॅव दॅट आय डोंट वॉन्ट टू गो इन दॅट वे. मला फक्त मी शांत नामस्मरण करत राहील. मग त्याच्यानुसार एकरूप झालो तरी मी त्याच्यामध्ये सुखी राहू शकेल. मग आपल्याला थोडक्यात टास्क असा आहे, की आपल्या मनाने ताजंतवानं राहायचंय. मनाने खूप आनंदी राहायचंय.
ओके, त्यासाठी जी गोष्ट आपल्याला वाटते पॉझिटिव्हली ती आपण अडॉप्ट करायला पाहिजे. तर असं याचं कन्क्लुजन आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये तुम्ही यू कॅन करेक्ट मी, किंवा तुम्हाला याच्यामध्ये अजून काय ऍड ऑन करावं असं वाटतं तर तुम्ही आता ऍड ऑन करू शकता. येस, दॅट्स ऑल फ्रॉम मी, फ्रॉम द बुक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, चॅप्टर नंबर 20. येस, कोणाला बोलायचंय काय ऍड ऑन करायचंय करू शकता. चॅप्टर कळलाय का? थोडा जास्त डायव्हर्ट झाला माझ्याकडनं तेही सांगा. राहुल देशमुख सरांनी थंब दाखवला की ओके आहे सगळं, म्हणजे सांगितलंय. गायत्री मॅडम म्हणतायत की हो सर समजलाय. येस, अजून कोणाला बोलायचंय? ठीक आहे. कोणाला बोलायचं नसेल तर मग फक्त कन्क्लूड करतो की आपला आता द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक पूर्ण झालेलं आहे. 20 चॅप्टर होते, 20च्या 20 चॅप्टर आता आपले कम्प्लीट झाले. त्याच्यामध्ये आपण 2 गेस्ट सेशन घेतले. एक प्रियदर्शनी मॅडम यांचं फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन या संदर्भातलं, आणि दुसरं म्हणजे सुकृत हुक्केरीकर यांचं ते मेंदू प्रतीक याविषयी बोलले. ओके, तर हे 2 सेशन आणि एकूण 20 सेशन म्हणजे असे 22 सेशनामध्ये आपण हे पूर्ण कम्प्लीट केलं आहे. सोमवारी आपण आता नवीन पुस्तक घेणार आहोत. प्रॉबॅबली चाललंय की थिंक अँड ग्रो रिच घ्यावं, किंवा 5 AM क्लब सुद्धा आपण घेऊ शकतो, किंवा अजून एक दोन माझ्या माइंडमध्ये आहे, तर मी उद्या किंवा जास्तीत जास्त परवा त्याचा पोल घेईल आणि त्यानुसार आपण सोमवारी खूप ताकदीने ते सुरुवात करूया. आणि 5 AM क्लब बद्दल पण थोडंसं मला बोलायचं आहे, पण त्याच्या आधी राकेश सर तुम्हाला काही ऍड ऑन करायचं आहे तर करू शकता. येस. हॅलो, आवाज हा येतोय सर, सर? येतोय सर. जसं तुम्ही सांगितलं होतं, की आपण यंग लोकांसोबत राहिलं तर आपल्याला यंग वाटतं. तसे हा, मी कॉलेजमध्ये असताना आमची प्रोफेसर होती, तर ती म्हणायची, की "मी तुमच्या सोबत राहते म्हणून मला यंग फील होतं. नाहीतर माझ्याकडे जी एनर्जी आहे, की लेक्चर देण्याची, सगळ्या गोष्टी मॅनेज करायची." अशी ते मॅडम सांगायची. मग ते मला असं लिंक झालं, की तुम्ही आता जे बोलले, की हा, आपण हा. ज्या ग्रुपमध्ये राहतो, तसे आपले विचार असतात किंवा तसं आपण वागतो. बरोबर. तर ते छान उदाहरण होतं आणि त्याच्याशी कनेक्ट करता आलं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. बरोबर आहे ना. अ, किंवा आपण असंही म्हणू शकतो की जे तुमच्याशी पॉझिटिव्ह, म्हणजे जे पॉझिटिव्ह ग्रुप आहे त्यांच्याबरोबर राहायचं, बरोबर आपली एनर्जी बूस्ट होते. तसंच त्यांच्या मॅडमचं उदाहरण तुम्ही छान सांगितलं की त्यांनाही असं वाटायचं की आपल्याबरोबर राहत आहेत म्हटलं त्यांनाही ते यंग फील होतं. ओके, दॅट्स नाईस. करेक्ट, करेक्ट. येस, ग्रेट. अजून कोणाला काही ऍड ऑन करायचंय? हा, ठीक आहे. दुसरं 5 AM क्लबचं मला सांगायचं होतं की 5 AM क्लब आपण आता 1 एप्रिल पासून दुसरं चॅलेंज सुरू करतोय. पण हे चॅलेंज सुरू करताना माझ्या मनात थोडासा वेगळा विचार आहे की आपण काय करतो की 5 AM क्लबमध्ये आपण डिपॉझिट घेतो. ओके, आणि ते डिपॉझिट परत करतो. तर आता बऱ्याच वेळेस काय होतं, समजा आपण 21 दिवसाची 50 रुपयाप्रमाणे समजा 1050 एवढी डिपॉझिट घेतली, तर इश्यू असा होतो की तुम्ही एकदा डिपॉझिट देऊन टाकली की तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. समजा ती डिसिप्लिन जरी फॉलो नाही केली तर तुम्हाला ते ऑटो डेबिट होत आहे ना, त्यामुळे त्याचं काही असं फील नाही होत. तर मला असं म्हणणं आहे की डिपॉझिट न घेता जर ऑनेस्टली तुम्ही असं जर केलं, समजा मी आज नाही उठलो तर आय विल पे 50 रुपीज, तर तुम्ही ते 50 रुपीज पे करायचे, तेव्हा पे करायचे जेव्हा तुम्ही फॉलो नाही करणार. मग त्यामुळे होईल असं की तुम्हाला ते 50 रुपीज आठवतील, अरे आज मला हे ऑटो डेबिट नाही होतंय, की अरे हे आज मी उठलो नाही म्हणून मला 50 रुपये फक्त पे करायचे. आणि एंट्री फी असेल, एंट्री फी आपण 199 ठेवली ती तेवढीच असेल, ती रजिस्ट्रेशन फी असेल. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या दिवशी फेल व्हाल त्या दिवशीच तुम्ही 50 रुपये किंवा आपण 100 रुपये ठेवू शकतो, ती पे करायची. आलेली पेनल्टी आपण कोणाला देणार आहोत? जे विनर असतील त्यांनाच देणार आहोत. ओके, त्यात माझा काही सहभाग नाहीये, पण मी पार्टिसिपेंट आहे, तर आपण त्याच्यामध्ये जे विन होतील त्यांना सगळ्यांना देणार आहोत. तर यामुळे असं होईल की आम्हाला प्रत्येक वेळेस जाणवेल, अरे आज आय हॅव टू पे. आणि पे करायला पण आपण फॉलोअप सिस्टीम नाही ठेवणार आहोत, की आपण असं ठेवणार आहोत की 5 वाजता समजा आपण उठलो नाही तर संध्याकाळी 5 वाजेच्या आत तुम्ही 50 रुपये किंवा 100 रुपये ते एक अकाउंट असेल त्या अकाउंटला पे करायचे.
जर त्या वेळेमध्ये तुम्ही केले नाही 5 वाजेच्या आत, तर तुम्हाला 5 वाजेनंतर तुम्हाला त्या ग्रुपमधून काढून टाकलं जाईल. कारण माझाही टाइम महत्वाचा आहे, तुमचाही महत्वाचा आहे. वी आर नॉट गोइंग टू टेक अ फॉलोअप. किंवा असे काही जण नवीन असतात, की नवीन जण असतील त्यांना मला फॉलोअप घ्यावा लागेल, तर तसा मी घेणार नाही. फक्त 5 वाजेपर्यंत त्यांनी स्वतःहून ती पेनल्टी जमा करायची आणि त्यानुसार पुढच्या दिवशीच्या चॅलेंजला पण ते कंटिन्यू करतील. तर असं आपण करू शकतो. तर याविषयी पण तुम्ही तुमचे सजेशन सांगू शकाल. आणि तसं पार्टिसिपेशन करू शकाल. ओके, त्याचा छान विचार करा. तसं मी ग्रुपला मेसेज टाकेल. आता लगेच त्याच्यावर चर्चा नको, पण एक कानावर तुम्हाला घालून ठेवलं. ओके. कोणाला काही बोलायचंय? ठीक आहे. तर मग सगळ्यांचं खूप पेशंटली तुम्ही ऐकून घेतलं आणि पूर्ण पुस्तक आपलं याविषयी कंप्लीट झालं आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आता आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद. 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 येस.